खास विशेष म्हणजे आपल्या कोकणामध्ये लग्न ठरवत असताना किंवा लग्नात पसंतीचा जो कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये हुंडा घेतला जात नाही। ही या पद्धतीतली खूप मोठी अशी गोष्ट आहे आपल्या कोकणामध्ये। तुम्हाला बघितले ते बघायचे आहे हे दाखवतो आम्ही। आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आता निघालोय चहापाणीसाठी हसोल गावामध्ये। आज आहे संतोषी चहापाणी। तर आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जी चहापाणी कशी केली जाते तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार। विशेष म्हणजे आपल्या कोकणामध्ये लग्न पद्धत किंवा चहापाणीचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपल्याकडे हुंडाची पद्धत असते घेतली जात नाही। तर ही खूप मोठीशी गोष्ट आहे आपल्या कोकणामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघता की आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जो चहापाणीचा कार्यक्रम असतो तो कसा केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार। तर वाडीतील आता सर्व लोक ह्या ठिकाणीच आपल्याला चहापाणीसाठी जाणार तुम्ही बघू शकता। इथूनच आता सर्व वाडीतील लोक येणार आहेत आणि आपण आता चहापाणीसाठी हसोल या गावामध्ये जाणार आहे। तर आपल्या कोकणामधली पारंपरिक पद्धतीची चहापाणी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार। तर व्हिडिओ बघत राहा। चला तर मग आता सर्व इथून तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पोहोचलोय नदीच्या ठिकाणी। तुम्ही बघू शकता ही मुचकुंदी नदी आहे। या नदीच्या पलीकडे आपल्याला चहा पाण्यासाठी जायचं आहे। आपल्या समोर आहे तुम्ही बघू शकता नवरदेव संतोष आपल्या समोर। तर आपल्याला मुचकुंदी नदीच्या पलीकडे हसोल गाव आहे राजापूर तालुक्यामध्ये। त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे चहा पाण्यासाठी। आपल्या ब्रिजवरून आपण आता जाणार आहे चहा पाण्यासाठी। या साईडला तुम्ही बघू शकता फोटोशूट चालू आहेत नवरदेवाचे। ते फोटोशूट झाल्याच्या नंतरला आपण आता जाणार आहे हसोल या गावामध्ये। ब्रिजवरून आपण आता निघालोय हसोल गावामध्ये। तुम्ही बघू शकता की या साईडला ही सर्व मुचकुंदी नदी आहे। तर ह्या राजापूर आणि लांजा तालुक्याला जोडण्याचं काम या ब्रिजच्या मार्फत सर्वांनाच एक फायदा होणार आहे। आपल्या दोन तालुक्यामध्ये तुम्ही ह्या ब्रिजच्या मार्फत नवीन असं हे ब्रिज होत आहे आपल्या मुचकुंदी नदीवरती। ही मुचकुंदी नदी बघ तुम्हाला बघितले ते बघायचे आहे हे दाखवतो आम्ही।
बोल. बघत बोल ना. उद्या तुमच्या भानगड असली तर आमच्याकडेच येणार. पसंत आहे ना.